नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. अशोक खरात आणि त्या संदर्भाने जे काही व्हिडिओज सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले, ते व्हिडिओ नेमके व्हायरल झाले कसे? या व्हिडिओ व्हायरल होण्यामागे कुणाचा हात आहे? व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना काय काय शिक्षा होऊ शकते याची सविस्तर माहिती सांगतायत नाशिकचे पोलीस कमिशनर संदीप कर्णिक. एबीपी माझा यांच्या सौजन्याने मुलाखतीतला काही भाग आम्ही तुमच्यापर्यंत आणलाय. बघूयात ते काय म्हणतात. पोलीसकडे जे व्हिडिओ होते त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. हा जो काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय होता त्याच्या 7 महिने प्रेग्नंट बायकोला खरातने हात घातला, मॉलेस्ट केलं. त्यावेळेला तो खरातच्या अगेन्स्ट गेला आणि त्यांनी काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले, कारण खरात त्याला प्रेशर आणत होता. त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओज ठेवलेले होते की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे व्हिडिओज आपण बाहेर आणा. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जे व्हिडिओज होते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांनी व्हिडिओ ठेवले तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनी ते 2-4 ठिकाणी ठेवले की असं काही झालं तर हे म्हणजे आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आपण पुढे हे करा, म्हणजे हे दबलं जाणार नाही प्रकरण. मला वाटतं अशा याच्यातून कुठून तरी हे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. पण पोलिसांनी एकही व्हिडिओ ह्याच्यामधला आम्ही ओपन केलेला नाहीये आणि आम्ही जे कंप्लेनंट आहे त्यांची नावंही आम्ही म्हणजे आमचं विक्टमचं नाव गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर बंधन हे पोलिसांवर आहे. म्हणजे जीवाच्या भीतीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यातले काही व्हिडिओज मला वाटते पॅनिक बटन टाईप काही बाहेर आले असावेत किंवा मला वाटते काही व्हिडिओज जे आहेत ते इतर काही ठिकाणी म्हणजे कुठे आपण एखादा पेनड्राईव्ह कुठेतरी चेक करायला देतो तिथे कुठेतरी राहिला, अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं. ह्याच्यामध्ये आज आम्ही 65 अकाउंट्सवर म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या 65 अकाउंट्सवर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे. आणि याच्यामध्ये त्या महिलांच्या बाबतीतच नाही पण बरेच जण एखाद्या महिलेचा फेस त्याच्यामध्ये मॉर्फ करून पण हे व्हिडिओ चालवत आहेत. ती महिला त्याच्यामध्ये नाहीये कदाचित, पण काही काही असे पण आम्ही बरेचसे बघितलेले आहेत की त्या व्हिडिओ त्या महिलेचा काही संबंधच नाहीये पण तिचा व्हिडिओ आपण त्या माणसांनी की हे आहे काही काही AI जनरेटेड आहेत. अशा प्रकारचे पण व्हिडिओज जे लोक आपापली स्कोर पण सेटल करतायत. पण ह्याच्यामध्ये आम्ही आता नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये आम्ही एका गुन्ह्यात 65 अकाउंट्स आम्ही आरोपीचे केलेले आहेत आणि याच्यामध्ये विल गो व्हेरी स्ट्रॉंग, कारण हे प्रकार जे आहेत ते विकृत आहेत आणि हे खपवून घेणार नाही आम्ही. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देशातून अनेक लोक याच्याकडे यायचे आणि हे आता हे जे सगळं उघड होत आहे त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला जसे कंप्लेनंट्स किंवा आपल्याला बरेच जण तक्रारी करतात पण रेकॉर्डवर त्यांना यायचं नसतं. बरेच जण येऊन आपल्याला FIR दाखल करतात. तर ही व्याप्ती आपल्याला मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये किंवा येणाऱ्या काही 15-1 दिवसामध्ये नक्की व्याप्ती आपल्याला समजून येईल. नक्की असे किती व्हिडिओज आहेत महिलांचे किंवा टोटल व्हिडिओज किती आहेत? टोटल व्हिडिओजची संख्या खूप मोठी आहे पण त्याच्यामध्ये बरेचसे रिपीटेड पण आहेत. तर मंडळी, हे आहेत संदीप कर्णिक, कमिशनर आहेत नाशिकचे. ते म्हणतात की पोलिसांकडे जे काही व्हिडिओज होते त्यातला कुठलाही व्हिडिओ हा व्हायरल झालेला नाहीये. मग हे व्हिडिओ व्हायरल झाले कसे त्याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, त्याचं उत्तर सांगितलं. ते म्हणतात की त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. जे काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमधल्या ऑफिस बॉय होता. त्याच्या 7 महिने प्रेग्नेंट बायकोला खरातने जेव्हा हात घातला, मॉलेस्ट केलं, त्यावेळेस ते खरातच्या अगेन्स्ट तो गेला आणि त्याने काही रेकॉर्डिंग्स केल्या आणि ते व्हिडिओज आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवलंय. कारण खरातला प्रेशर तो आणत होता, त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी देऊन काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ते व्हिडिओज ठेवलेले होते. माझ्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही व्हिडिओज ठेवलेले होते किंवा ज्यांच्याकडे त्यांनी ते व्हिडिओ ठेवले होते
ते कधी टार्गेटवर आले तर त्यांनी 2-4 ठिकाणी जे ठेवलेले व्हिडिओ होते ते बाहेर काढायचे असा त्यांचा प्लॅन होता आणि त्यामुळे हे बाहेर ठेवलेले व्हिडिओ, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले व्हिडिओ हे लीक झाले. तर व्हिडिओ लीक बाबतचा मुद्दा पोलीस अधिकारी स्पष्ट सांगतात. पोलिसांकडनं एकही व्हिडिओ लीक झालेला नाही आहे. व्हिडिओ जे काही होते ते ऑफिस बॉयने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रेकॉर्ड करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते असं सांगितलं गेलं. आरोपीकडनं जीवे मारण्याच्या धमक्या स्वतःला आणि पत्नीला तसेच कुटुंबाच्या सुरक्षेच्या भीतीपोटी सेफ्टी बॅकअप म्हणून त्यांनी पॅनिक बटन म्हणून हे सगळे व्हिडिओ ठेवले होते. व्हिडिओ लीक हा व्यवस्थित कट कारस्थान नसून भीतीमुळे तयार झालेली साखळीची प्रतिक्रिया आहे असं या ठिकाणी सांगता येऊ शकतं. समाजातील विकृत मानसिकता जी काही पीडित महिलांची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, ते व्हिडिओ शेअर करून व्हायरल करत आहेत, मॉर्फिंग करत आहेत आणि अशा मॉर्फ करून जे व्हिडिओ बनवत आहेत त्यांच्यावरती कडक ॲक्शन घेणार असं या ठिकाणी कमिशनर ऑफ पोलीस सांगतात. पीडित महिलांना दुहेरी मानसिक त्रास या माध्यमातून होतो. समाजात विक्टिम ब्लेमिंग वाढतं, न्याय प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. तर ही केवळ गुन्हेगारी नाही आहे तर मानसिक आणि सामाजिक अधःपतनाची लक्षणं आहेत. पोलिसांची कठोर अशी कारवाई या ठिकाणी होती. 65 सोशल मीडिया अकाउंट्सवर गुन्हे दाखल हे पोलीस करतात. त्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशांवरती कारवाई केली जाते. मॉर्फिंग आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवरती देखील पोलिसांचं विशेष असं लक्ष आहे. पोलीस हे स्ट्रॉंग ॲक्शन घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, पण डिजिटल स्पेसमध्ये वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओजना नियंत्रणात आणणं कठीण होत चाललं आहे. प्रकरणाची व्याप्ती ही प्रचंड मोठी आहे. महाराष्ट्रभरातून तसेच राज्याबाहेरूनही लोक येत होते आणि अजूनही लोक तक्रार करण्यात घाबरत आहेत आणि रेकॉर्डवरती ते येऊ इच्छित नाही आहेत. कारण प्रकरण मोठ्या नेटवर्कचं किंवा दीर्घकाळ चाललेल्या गैरप्रकाराशी संबंधित आहे. व्हिडिओची संख्या ही प्रचंड मोठी आहे. व्हिडिओ हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते, त्यामुळे त्यामध्ये डुप्लिकेसी देखील निर्माण झालेली आहे. अनेक व्हिडिओ हे डुप्लिकेट आहेत, त्यामुळे एकूण अचूक संख्या सांगणं हे कठीण असल्याचं पोलीस कमिशनर सांगतात. हे प्रकरण 3 स्तरांवरती गंभीर आहे. गुन्हेगारी स्तर, महिलांवरती होणारा अत्याचार, धमक्या, ब्लॅकमेल. दुसरा आहे सामाजिक स्तर, लोकांची विकृती, उत्सुकता, पीडितांची ओळख उघड करण्याचे प्रयत्न. आणि तिसरी डिजिटल स्तर, व्हिडिओ व्हायरल होणं, फेक कंटेंट तयार करणं आणि मॉर्फिंग करणं असे या ठिकाणचे या व्हिडिओच्या संदर्भाने प्रकार हे प्रामुख्याने समोर येतात. तर मंडळी, अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार, हा व्हिडिओ नेमका कसा व्हायरल झाला हे या ठिकाणी अधिकृतरित्या पोलीस कमिशनरांनी सांगितलेलं. खरातचा जो ऑफिस बॉय होता, या ऑफिस बॉयने हे सगळे व्हिडिओ लीक केले व ना ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सेफ्टी बॅकअप म्हणून ठेवले होते. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं की हा खरात जे काही प्रकार करायचा तशाच पद्धतीचे प्रकार त्याने या त्याच्या ऑफिस बॉयच्या बायकोसोबत देखील करायला सुरुवात केली होती. त्या ऑफिस बॉयच्या बायकोवरती त्यांनी ज्यावेळेस हात घातला त्यावेळेस या ऑफिस बॉयने तिथे कॅमेऱ्यामध्ये त्याचे सगळे घाणेरडे प्रकार रेकॉर्ड केले आणि हे घाणेरडे प्रकार रेकॉर्ड करून जीवे मारण्याच्या धमक्या ह्या देण्यात आल्या. त्यानंतर हे व्हिडिओज आपल्याकडनं डिलीट झाले तर संपून जातील, त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कॉपी करून ठेवले आणि त्यामुळे या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या व्हिडिओमुळे ते समाज माध्यमांमध्ये पसरत गेले. आता ते पसरवलेत कुणी, कशा पद्धतीनं पसरवलेत याची माहिती पोलीस प्रशासन घेतं आहे आणि त्यांनी बहुसंख्य अकाउंटवरती आता ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एखादा फोटो व्हिडिओ व्हायरल केला आहे का? केला असेल तर सतर्क व्हा, पोलीस ॲक्शन मोडवरती असणार आहेत. तर याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. कमिशनर ऑफ पोलीस नाशिक यांच्या व्हिडिओचे सौजन्य हे ABP माझा यांचं आहे. धन्यवाद.